नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा वरवटणे येथे गोहत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात। महाराष्ट्र राज्यात गोहत्येवर कडक बंदी असतानाही म्हसळा तालुक्यात गोहत्या व गोधन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। 2 दिवस आधी म्हसळा पोलिसांनी माझगाव येथे गोवंशाची हत्या रोखली होती। सदरच्या घटनेत 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आज अशाच एका घटनेत म्हसळा तालुक्यातील मौजे वरवटणे येथे गोहत्या केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी छापा टाकून तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे गोहत्या होत असल्याची गोपनीय माहिती म्हसळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे सुमारे 5 वाजता वरवटणे परिसरात छापा टाकला। या कारवाईत गोवंशाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती देण्यात आली आहे। या घटनेत नियाज महमूद तालिब वय वर्ष 42, मैफूज किफायत तालिब वय वर्ष 20 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसरा आरोपी माज या घटनास्थळावरून पळून गेला आहे। आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र गोवंश संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। तसेच फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। वरील धाडसी कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, उपनिरीक्षक रोहिणीकर, पोलीस शिपाई सागर चितारे, श्री पुरी मुल्ला, कानावडे, शिंदे, पोळ यांनी कारवाई केली। म्हसळा तालुक्यात वाढत्या गोहत्यांच्या घटनांमुळे पशुपालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। म्हसळा पोलिसांनी या प्रकारात तत्परता दाखवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। सदरच्या घटनेत पोलिसांनी आरोपींकडून एक पॅजो टेम्पोसह 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।